अनबॉक्सिंग कर ना. थँक्यू. मेन क्रेडिट कार्ड घ्या. स्वतः मी आणि पप्पा इथं पार्किंग मध्ये डान्स करणार. आपले झालेत 11,000 रुपये ह्याचे. सो गाईज आपले आता एवढे पैसे झालेले आहेत कॅशमध्ये सेविंग. अर्धे पैसे आहेत ऑनलाईन. आपल्याला घ्यायचं आहे सेलमध्ये फोन. त्याचं पण रिव्ह्यू देऊ, त्याची पण अनबॉक्सिंग करू आपण. आता सध्या आपण कॅश ऑनलाईन करायला चाललोय, कारण कॅश ऑन डिलिव्हरी जर कधी अवेलेबल नाही राहिली अचानक समजा मागवताना तर प्रॉब्लेम होऊ नये. त्याच्यामुळे आता बँकेत जाऊन कॅश टू ऑनलाईन करून टाकू आपण आणि मग बघूयात. काहीच आता आपण चाललोय कॉलेजला. मस्त आता वाय वाय आहे. वाय वाय देऊ 2 मिनिटात फट करून निघू 5 मिनिटामध्ये. आणि मग झालं झोप मोड आमची झालेली आहे. झोप संपलेली आहे आमची. आता जाऊ करूयात. आता आम्ही सट्ट रूमवर जाणार आहे. सो गाईज आता आपण कॉलेजवरून आलोय. आता डायरेक्ट मी आपल्या धाराशिवला निघणार आहे आता, कारण खूप बोर आले मला इकडं. 8 hours later. बॉक्सिंग नाही का? शाळेला गेली ती. मम्मा बघ नीलू दादा आला माझा. अंशु तू काढली हे? अंशिका बिल्ड हाऊस युजिंग डिफरंट शेप्स. वाव. तुझी फेवरेट टीचर कोण आहे? अजमेरा मॅडम का? 2 hours later. सो गाईज आम्ही आता चाललोय अंशूच्या मैत्रिणीच्या बर्थडेला. आता थांबा. अंशू मैत्रिणीचं नाव काय तुझ्या? वैभवी. अच्छा. सो आम्ही आता वैभवीच्या बर्थडेला चाललोय. आता मला तर माहिती नाही, पण आता अंशूची मैत्रीण म्हणल्यावरती मग आता आमची पण मैत्रीण झाली छोटी. सो बघा आमची सगळी फॅमिली आवरली. आमची दिदी बघा कशी मस्त आवरली. बाय अंशू. भूतील बघ का अंशू. आम्ही आलोय आणि बड्डे इथं झालाय. आम्हाला पाऊस लागला, ट्रॅफिक पण होतं, पण आता काय आता झालं उशीर. ठीक आहे, विश करून जाऊ. आता बड्डे झालाय. आता आम्ही चाललोय गरबा खेळायला चाललोय. गरबा उद्याचा दवाखाना, मग रात्री सलाईन तिकडं लावा ना. सध्या फक्त बायकांना अलाउड आहे. आम्ही मधात जाऊन तसंही आलोय म्हणा. आम्हाला डान्स करायला तर अलाउड नव्हतं, फक्त बघायला होतं. स्वतः मी आणि पप्पा इथं पार्किंग मध्ये डान्स करणार. 20 minutes later. सो आज खूप मस्त प्रोडक्ट आले. आता जस्ट आली आता डिलिव्हरी. आणि थंबनेल मध्ये तर तुम्ही बघितलाच अचान, पण आता 2 फोन आलेले सेलवरून. आता मस्त आपण अनबॉक्सिंग करू. एक फोन आमच्या दीदीसाठी, एक फोन आहे आमच्यासाठी. दीदीचा टील कलर माझा. आता ही फोन फोडण्यासाठी कोणता कलर छान आहे? कोणतं छान आहे? मग ही मी घे. हा कोणाचा?
आणि हा देऊ का मम्माला हे? अनबॉक्सिंग कर हा. वाव अनबॉक्सिंग. हा हा घ्या किशी द्या किशी घ्या. थँक्यू म्हणायचं भैयाला. थँक्यू. मेन क्रेडिट कार्ड घे. माझ्या फोनला सगळ्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मम्मीचं भैयाचं नाही, दीदीच्या आणि आमच्या दोघांच्या फोनला मेन ह्या पर्सनचं कॉन्ट्रीब्युशन नाही. ओके सो मंडळी फायनली मी आलोय आता रूमवरती आणि खूप भयानक थकलो यार, कारण पुणेवरून इकडे धाराशिवला आलोय आणि प्रवास लगेचच तसं अंशूच्या मैत्रिणीचा बड्डे होता, तो बड्डे साजरा केला. पण फायनली जरा छान वाटलं. फोनची अनबॉक्सिंग झाली, दीदीनं पण अनबॉक्स केला तिचा टील कलर आणि माझा ऑब्वियस फेवरेट ब्लॅक कलर. सो मी अनबॉक्सिंग आमची झालेली आहे. फोनच्या बाबतीमध्ये यार सेविंग लय घाण केली होती इव्हेंट्सला जाऊन आणि हे करून. म्हणजे मला होतं की बाबा मला घ्यायचंच आहे स्वतःहून पाहिजे काय म्हणतात फोन, पण प्रॉब्लेम असा झाला होता की माझ्याकडं अर्ली ॲक्सेसच नव्हतं. पण बाय थँक्स आमच्या भैयाश्रीमुळं जरा लगेचच त्याच्याकडं होतं अर्ली ॲक्सेस आणि त्याच्या क्रेडिटमुळं त्याच्या क्रेडिटिबिलिटीमुळं जरा थोडासा लवकर फोन भेटला आणि फोन आला लवकर लगेचच. त्याच्यामुळं अनबॉक्सिंग झाली, तुम्ही पण बघितलं छान. आणि मला तुम्ही सांगा मस्त फॅमिली इन्वॉल्व होती, असं काही नव्हतं की मी एकट्यातच केलो. आणि क्रेडिटिबिलिटी म्हणजे क्रेडिट सगळ्यांनाच आहे, मम्मी पप्पा दीदी भैया. असं नाही आहे की फक्त मी स्वतः कुठं तर पैसेनी कुठं तर फोन घेतला किंवा काय, सगळ्या फॅमिलीचा त्याच्यात इन्वॉल्व सगळेजण इन्वॉल्व होते सॉरी. त्याच्यामुळं आला फोन. आता काय टेन्शन, आता मस्त छान ब्लॉग्स काढू आणि यूजला तर पडणारच आहे. युजली आता चांगला फोन घेतला आहे म्हणलं तर. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके सो बाय, टेक केअर.